पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूया। मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून सत्ताधारी भाजप शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भलेही दोन्ही पक्षांमध्ये पालिकेच्या 150 जागांवरती एकमत झाल्याचा दावा केला जात असला तरी सुद्धा भाजपाने शिवसेनेला आतापर्यंत केवळ 48 जागा सोडल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भाजप सेनेतील जागा वाटपाचा तिढा चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवसेनेकडून गेल्या वेळी जिंकलेल्या जागांचा दाखला देत हा दावा केलेला भाजपाला मान्य नाहीये, तर गेल्या काही वर्षात अनेक प्रभागांमधील राजकीय परिस्थिती बदलली असल्याचं भाजपाचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच गेल्या वेळी एकसंध शिवसेनेने जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याचं बोललं जात आहे। दरम्यान हे जागांचं समीकरण कसं आहे ते आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। तर आपण बघतो एकूण जागा आहेत त्या 227, एकमत ज्या जागांवरती झालंय त्या 150 जागा आहेत। तर भाजपाचा 102 जागांवरती दावा आहे आणि शिवसेनेचा दावा हा 109 जागांवरती आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं समीकरण बघायला मिळते। एकूण जागा 227, एकमत 150 जागांवर, भाजपाचा दावा 102 तर शिवसेनेचा दावा हा 109 जागांवरती बघायला मिळतोय। आपण बघतोय जागा वाटप नेमकं कशा पद्धतीने होणार। तर वर्ष 2017 जर आपण बघितलं तर 2017 मध्ये शिवसेनेच्या 84 जागा होत्या आणि भाजपाच्या 82 जागा होत्या। त्यामुळे हे सुद्धा समीकरण आपण लक्षात घेणं खरं तर गरजेचं आहे। 2017ची आकडेवारी आपण बघतोय। 2017च्या आकडेवारीनुसार शिवसेना 84 तर भाजप 82 जागा आपल्याला बघायला मिळत आहे। साधारणतः 150 पेक्षा जास्त जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उरलेल्या 71 जागा आहेत, त्या 70 जागांची चर्चा ही सुरू आहे। आम्ही एकमेकांना पेपर्स एक्सचेंज केलेले आहेत। लवकरच आम्ही एकमेकांना भेटू आणि उरलेल्या 70 जागांचा प्रश्न सुद्धा सोडवू। या जागा आहेत त्या कुठेतरी 100 पेक्षा जास्त जागांसाठी आग्रह होताना पाहिजे। असा कोणताही कुठल्याही पक्षाकडनं आग्रह झालेला नाही। आम्हीही काही आग्रह केलेला नाही, त्यांनीही काही आग्रह केलेला नाही। त्यांनीही काही दावा केलेला नाही, आम्हीही काही दावा केलेला नाही। अगदी मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आमच्या एकमताने सर्व निर्णय होत आहेत। आणि आता तिथे 2 दिवसाच्या आतमध्ये आमचे सर्व मुंबईची कोर कमिटी, शिवसेनेची कोर कमिटी बसून याबाबतचा अंतिम निर्णय करणार आहे।